नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मीन राशीचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे राशी भविष्य कसा असेल ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. काय करावे, कोणत्या गोष्टी होतील याबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, मीन राशीतील लोकांसाठी गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित आहे आणि अशातच जे लोक ज्यांना नेत्र संबंधित विकार होते त्यांच्या जीवनात हा आठवडा विशेष शुभ परिणाम घेऊन येणार आहे. कारण या काळात तुम्ही आपल्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात यशस्वी होऊ शकतात. यासोबतच त्यांच्यामध्ये सुधार आणण्यासाठी तुम्ही काही निर्णय सुद्धा घेऊ शकतात. विचार न करता तुम्ही कोणालाही आपले पैसे दिले नाही पाहिजे, अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या धनाचा योग्य वापर करण्यासाठी तुम्ही आपल्या घरातील मोठे किंवा वृद्ध व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतात. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील सदस्यांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे आणि त्यांना आपल्या गुपितबद्दल सांगणे यामुळे आपल्याला मानसिक ताणतणावात वाढ होऊ शकते. म्हणून प्रत्येकाला तेवढेच सांगा जितके त्याला सांगण्या लायक आहे, अन्यथा आपली प्रतिमा खराब होऊ शकते. शनिदेव तुमच्या 12व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार उत्तम परिणाम मिळणार नाहीत, कारण शक्यता आहे की तुमचा कुणी जवळीक आपल्या फायद्यासाठी आपल्यासोबत विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. उच्च शिक्षणाची कामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सप्ताहात तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या अनुरूपच यश तुम्हाला मिळू शकते, परंतु यासाठी त्यांना धैर्याने काम घेऊन आपल्या शिक्षणाच्या प्रति प्रत्येक पावलांवर निर्णय घेताना सावधानी बाळगावी लागेल. अशातच जर तुम्हाला काहीही निर्णय घेण्याची वेळी काही समस्या आली तर आपल्या मोठ्यांची वडीलधाऱ्यांची मदत तुम्ही घेऊ शकतात. तर मित्रांनो, हे होते मीन राशीचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.